तुम्ही जर नवीन घर खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण राज्यात आजपासून नव्या घरांची खरेदी महागणार आहे। राज्यामध्ये रेडी रेकनरच्या दरात आजपासून सरासरी 3.89% वाढ होतीये। सर्वाधिक 10.17% वाढ ही सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये झालेली आहे आणि मुंबईमध्ये 3.39% तर नवी मुंबईत 6.75% रेडी रेकनर दरात वाढ झालेली आहे। 3 वर्षांनी रेडी रेकनरच्या दरात वाढ झाली, त्यामुळे सरकारचा महसूल मात्र आता वाढणार आहे। राज्यात 3 वर्षांनंतर रेडी रेकनर दरामध्ये सरासरी 3.89% वाढ झाली आहे आणि ही जी सगळ्यात जास्त वाढ झाली आहे ती सोलापूर महापालिका हद्दीत झाली आहे। 10.17% वाढ आहे। मुंबईत सगळ्यात कमी 3.39% वाढ आहे। रेडी रेकनरचे दर वाढले, त्यामुळे आता सरकारचा महसूल वाढणार असला तरी सर्वसामान्यांसाठी मात्र आता घर विकत घेणं अर्थात नवीन घर विकत घेणं महागणार आहे। दरवाढ झाली आहे, त्यामुळे नवीन घरांच्या किमतीमध्ये वाढ होणार, त्याचा थेट परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावर होणार आहे। ग्राहकांना घर खरेदी करताना आर्थिक नियोजन करावं लागेल। पुण्यामध्ये रेडी रेकनरचा दर 4.16, ठाण्यात 7.72, नवी मुंबईमध्ये 6.75% वाढलाय आणि या सगळ्या वाढीमुळे मार्च 2026 पर्यंत 75,000 कोटींचा महसूल अपेक्षित आहे। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण बघूया। सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक याप्रमाणे बदलाची नोंद घेण्यात आलेली आहे। रेडी रेकनर दरांचं वैशिष्ट्य आपण बघतोय। चुकीचं मूल्यांकन असलेले झोन बदलण्यात आलेले आहेत। मूल्यांकन आता बाजारभावाशी करण्यात आलेलं आहे। रेडी रेकनरपेक्षा जास्त किमतीने व्यवहार झालेल्या ठिकाणी वाढ करण्यात आली आहे। रेडी रेकनरपेक्षा कमी किमतीने व्यवहार झालेल्या ठिकाणी दर कमी आहेत। दरांचं सुसूत्रीकरण करण्यात आलंय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, सरकारच्या महसुलात तर मोठी वाढ होणार आहे निश्चित, पण आता ज्यांना नवीन घरं घ्यायचे त्या सर्वसामान्यांसाठी मात्र हा आर्थिक भुर्दंड असेल। कसा नेमका किमतीवर थेट परिणाम पडू शकतो या सगळ्याचा? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर राज्याच्या रेडी रेकनर दरामध्ये ही सरासरी वाढ होते। ती वाढ म्हणजे 3.89% वाढ होते आणि याचे परिणाम पाहिले तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि सर्वाधिक जो परिणाम होतो तो सोलापूर मनपा हद्दीमध्ये असलेल्या घरांवरती होणार आहे। मुंबईमध्ये 3.39 असेल, ठाण्यामध्ये 7.72 असेल, तर मुंबई 6.75, पनवेलमध्ये 4.97 आणि सर्वाधिक वाढ सोलापूरमध्ये 10.17% वाढ आहे ती होते। म्हणजेच आता आधीचे पैसे आहेत ते सर्वसामान्यांना या ठिकाणी घर घेताना पाहायला मिळाले। जरी राज्याच्या महसुलात ही वाढ जरी होणार असली तरी सुद्धा मात्र आता सर्वसाधारण घर घेताना जास्तीचे पैसे आहेत ते मोजावे लागणार आहेत। या ठिकाणी जी घरांची वाढ आहे ती झाल्यामुळे अन्य क्षेत्रामध्ये मनपा महानगरपालिका असेल त्यासोबतच जोडून इतर क्षेत्रामध्ये जी घरं बांधली जातात त्याच्यामध्ये देखील ही वाढ होण्याची अपेक्षित आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांना घरं घेताना मात्र जास्तीचे पैसे आहेत ते काही ना काही मोजावे लागणार आहेत। जी जी निखिल, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।